पबजी इज बॅक. मोदीजींची मन की बात तर आपण सगळ्यांनी ऐकली असेलच. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज रात्रीपासून खरं तर आतापासून आपण पबजी गेम सोबत 118 चीनी ऍप्स वर बंदी घालत आहोत. भारतामध्ये पबजीला बॅन केलं जात आहे. यानंतर भारतामध्ये किती गोंधळ माजला. पबजी बॅन झाल्याचा धक्का सहन न होऊन कितीतरी तरुणांनी आत्महत्या देखील केल्या. हे सर्व तर तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल, टीव्ही मध्ये पाहिलं असेल. पबजी भारतातून निघून गेला, पण सोबतच शेकडो युवकांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करून गेला. त्याच तरुणांपैकी एक होता श्यामल दास. दिवस रात्र फक्त पबजी खेळायचा, पबजीच्या कॅरेक्टर सारखे कपडे घालायचा आणि त्यांच्या सारख्याच वागणुकी करायचा. म्हणजे श्यामल दास पबजी ऍडिक्ट होता. गमतीमध्ये त्याचे मित्र त्याला पबजी म्हणून चिडवायचे. पबजी बॅन होताच या पबजीने देखील पंख्याला लटकून आत्महत्या केली. म्हणतात की झपाटलेला माणूस जर आत्महत्या करून घेतो तर ते झपाटले पण त्याला शांतपणे मरूही देत नाही. श्यामल दास म्हणजे पबजी सोबत देखील असंच काही घडलं. ज्या स्मशानात त्याला जाळलं गेलं होतं त्या स्मशानाचा गार्ड त्याचा पहिला विक्टिम होता. अरे हा शिपाई तिकडे कोण उभा आहे? ऐका सर, तुम्ही तिकडे काय करताय? जसा शिपाई गार्डच्या दिशेने वळला, गार्ड अवाकच झाला, कारण की त्याच्या समोर पबजीचं भूत उभं होतं. पबजी इज बॅक. पबजीच्या भूताने गार्डच्या छातीमध्ये त्याच्या भूत्या बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या उतरवल्या आणि गार्ड ऑन द स्पॉट भस्म झाला. सर्वांनी ऐका रे, मोदीजी ऐका. थांबवू शकत असाल तर मला थांबवा, कारण की पबजी इज बॅक. एक छोटीशी ठिणगी आग लावू शकते. पबजी तर स्वतः आग बनून आला होता. हळूहळू त्याच्यासोबत इतर युवकांच्या भटकणाऱ्या आत्मा देखील जॉईन झाल्या, ज्यांनी पबजी बॅन झाल्यानंतर आत्महत्या केल्या होत्या. पबजीने स्वतःची फौज तयार केली. तो मोदीजींकडे पबजी बॅन केल्याचा बदला घ्यायला आला होता. बघता बघताच आगीने ज्वालामुखीचं रूप धारण केलं आणि अख्खा देश साखर झोपेत होता. जय पबजी, जय पबजी. मग काय, एखाद्या मिलिटरी प्रमाणे पबजी पीडित भूतांची फौज अर्ध्या रात्री नासधूस करायला रस्त्यावर उतरली. अख्खं शहर साखर झोपेत होतं आणि अचानकपणे बॉम्ब बरसू लागले. गोळ्यांचा वर्षाव होऊ लागला. लोक आपापल्या घरातून बाहेर पडू लागली आणि गोळ्यांचे शिकार होऊ लागले. उंच उंच इमारती जमीनदोस्त होऊ लागल्या. अख्ख्या शहरामध्ये रक्ताचे पाट वाहू लागले आणि भूतांची टोळी आनंदोत्सव साजरा करू लागली. जय पबजी, जय पबजी. मोदीजी बघताय ना तुम्ही, कसे सैरभैर पळताय तुमचे देश बांधव. मारा, एकही जण वाचता कामा नये, मारा. अशा प्रकारे दररोज रात्री एक शहर पबजी गँग आपल्या कब्जात घ्यायचं आणि शहराला नेस्तनाबूत करायचं. लोक खूप घाबरली होती आणि मोदीजींचा पुकार करत होती. मोदीजी वाचवा, आमची काय चूक आहे? आम्हाला का मारताय? आम्ही तर पबजी खेळत नाही. अहो एवढंच काय, आमच्याकडे स्मार्टफोन पण नाहीये. वाचवा मोदीजी, मोदीजी वाचवा. भूतिया पबजी गँगला कंट्रोल करायला पोलीस गेले, पण काही उपयोग नाही. आर्मी गेली, पण तेही निष्फळ. पण अशा प्रकारे पबजी गँगची दहशत पूर्ण देशात पसरली. हे दृश्य पाहून मोदीजी दुःखी झाले. त्यांनी डिटेक्टिव्ह करणला पबजी गँग सोबत तह करायला पाठवलं. प्रेसचे डिटेक्टिव्ह करण भूतांसोबत मीटिंग करत होते. काय पाहिजे? पबजी इज बॅक. मोदीजी ऐकता ना तुम्ही? 2 दिवसांच्या आत पबजी बॅन हटला गेला पाहिजे. प्रत्येक मोबाईल मध्ये फक्त पबजी पाहिजे, नाहीतर तुमच्या देशाचं काही खरं नाही. हे ऐकून मोदीजी पण हैराण झाले. सर, काय पबजीला पुन्हा परमिशन दिली पाहिजे का? अजिबात नाही करण. सर, रोज लोक मरतायत. विरोधी पक्ष प्रश्न करतोय. मान्य आहे की संकटाची वेळ आहे. आर्मी पोलीस सगळे निष्फळ आहेत. पण करण, मला माझ्या देश बांधवांवर पूर्ण विश्वास आहे. माझा एक एक देश बांधव हजारो लाखो शिपायांसमान आहे. चिंता करू नकोस, मी काही विचार केलाय. हे ऐकताच करण हसत हसत म्हणाला, सर तुम्ही जाणो तुमची मन की बात. मग काय, मन की बात कार्यक्रम सुरू झाला आणि मोदीजी देशाला संबोधित करू लागले. माझ्या प्रिय देश बांधवांनो, आपण कोरोना सोबत मुकाबला केलाय.
मग ही भूत काय आहे? दाखवून द्या यांना एकतेची ताकद. लॉकडाऊन मध्ये घर बसल्या दिवे जाळायला सांगितले, तुम्ही मशाली जाळून रस्त्यावर उतरलात. मग आता का घरात बसला आहात? मशाली जाळा आणि जाळून टाका सगळ्या भूतांना. त्यांचा नारा आहे पबजी इज बॅक. आपला नारा असला पाहिजे पबजी गो बॅक. मोदीजींच्या भाषणामुळे अख्खा देश पेटून उठला आणि मशाली जाळून रस्त्यावर उतरला. लोकांची एकता बघून भूत चळाचळा कापू लागली. दूर राहा, दूर व्हा, जवळ येऊ नका. पबजी गो बॅक. भारत माता की जय. लोक भूतांच्या दिशेने चालू लागली आणि भूतांना मारू लागली. जळत्या मशालींनी भूतांना जाळू लागली आणि बघता बघता सगळी पबजी पीडित भूत जळली आणि जळून राख झाली. भारत माता की जय. अशा प्रकारे देशबांधवांनी एकता दाखवून देशाला संकटापासून वाचवलं आणि पबजीला कायमसाठी देशातून हद्दपार केलं. लॉकडाऊन मध्ये भूत. मार्च 2020 पासनं जे पहिलं लॉकडाऊन भारतात लागलं ते भलं कोण विसरू शकतं. मोठमोठ्या शहरांपासून छोट्यातले छोटी गावं आणि खेड्यांपर्यंत सर्व काही सुनसान होतं. सुनसान गल्ल्या, सुनसान रस्ते, एवढंच काय बरीच घरं देखील सुनसान झाली. ही भीतीदायक गोष्ट आहे अशाच एका सुनसान घराची, ज्याच्यामध्ये एक मुलगी होती आणि अचानक तिचं आयुष्य सुनसान बनलं. गोष्ट आहे शहागंजची. अनुजा तिचे वडील आणि काकांसोबत राहायची. तिची आई या जगात नव्हती आणि काकी पण काकांना सोडून निघून गेली होती. घरात होते फक्त 3 लोक, अनुजा, तिचे बाबा आणि काका. काका आणि बाबा मिळून ज्वेलरीचा तगडा बिझनेस करायचे. शहरामध्ये त्यांचं लांब लचक दुकान होतं. अनुजा कॉलेज स्टुडंट होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि लॉकडाऊन करावं लागलं. सर्व घरामध्ये कैद झाले. अनुजा पण आता घरातच होती, पण तिचे बाबा आणि काका बिझनेस मध्ये तोटा इच्छित नव्हते. लॉकडाऊन मध्ये पण गोडाऊन मध्ये जाऊन चोरी छुप्याने काही कामगारांसोबत काम करू लागले. अनुजाने त्यांना बरंच समजावलं, पण दोघांनी अजिबात ऐकलं नाही. जे व्हायचं होतं तेच झालं. कोण्या मजुराच्या संपर्कात आल्याने दोघेही कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि प्रशासनाने त्यांना आयसोलेशन वॉर्ड मध्ये पाठवलं. ॲम्ब्युलन्स आली आणि दोघांना घेऊन गेली. अनुजा बिचारी घरामध्ये एकटी अडकली. सगळं घर कसं सुनं झालंय आणि बाहेर सुद्धा कसं सुनं आहे. देव करो आणि काही वाईट प्रसंग न येऊ. आरडाओरडा केला तरी कोणी मदतीला येणार नाही. शांताबाई पण घरात कैद आहेत. त्या असत्या तर त्यांचा जरा आधार तरी वाटला असता. आता मी अख्खी रात्र एकटीने कशी काढू? आधी तर सगळं नॉर्मल होतं. जेवण जेवून दिवसा टीव्ही बघण्यामध्ये आणि रात्री फ्रेंड्स बरोबर चॅट करण्यामध्ये निघून जायचा. पण जसा दुसऱ्या दिवसाचा सूर्य उगवला, अरे बापरे, 12 वाजले आणि मी अजूनपर्यंत झोपून होते. पटकन फ्रेश होते आणि जेवण करते की तेवढ्यात अचानक डोरबेल वाजली. आता यावेळी कोण आलं असेल? दरवाजा उघडू की राहू दे? कोरोना पॉझिटिव्ह निघाला तर? कोणी लफंग तर आला नसेल संधीचा फायदा घ्यायला. डोरबेल वारंवार वाजत होती. अनुजाने विचार केला ती दरवाजा उघडणार नाही, पण तिच्याने राहवलं गेलं नाही. तिने की होल मधनं पाहिलं. बाहेर एक पोलीस उभा होता. अनुजाने पटकन दरवाजा उघडला. मॅडम, तुमच्या घराच्या समोरच माझी ड्युटी लागली आहे. तहान लागली आहे, पाणी पाहिजे जरा. हा, हे काय आहे? तुम्ही मास्क पण नाही लावलाय. तुम्ही जरा दूर उभे राहा. मॅडम, कडक उन्हात ड्युटी करतोय, आधीच घाम गळतोय. मास्क लावला तर गुदमारूनच परत जाऊ. डोंट वरी, आमची रोज टेस्टिंग होत असते. आम्ही पॉझिटिव्ह नाही आहोत. अनुजाने आतनं पाणी आणलं. पाणी प्यायल्यानंतर पोलीस निघून गेला. मग काय, रोज पोलीस येऊन डोरबेल वाजवायचा, रोज अनुजाकडनं पाणी मागून प्यायचा आणि मग निघून जायचा. एके दिवशी मात्र हद्द झाली. वारंवार बेल वाजत होती. अनुजाने सेफ्टीसाठी डोर होलमधनं बाहेर पाहिलं तर कोणी नव्हतं, तरीही डोरबेल वाजत होती. हे काय? पोलीस तर नाहीये. मग ही बेल? अनुजाने जसा दरवाजा उघडला, समोर तोच पोलीसवाला. ही काय थट्टाय? बेल वाजवता आणि लपून बसता. मी कुठे लपलोय? मी डोर होल मधून पाहिलं. तुम्ही दिसला नाही कुठे. एके दिवशी कंटाळून अनुजाने पोलीस हेल्पलाईनवर कॉल केला. हॅलो मॅम, शहागंज भेंडी बाजार गल्ली नंबर 17 मधून बोलते. माझ्या घरासमोर जे पोलीस ड्युटीवर आहेत त्यांच्या पाणी पिण्याची सोय का नाही करत तुम्ही?
ती जनावरं नाही, माणसं आहे. What? भेंडी बाजारात एकही पोलीस मला ड्युटीवर नाहीये. अनुजाने खिडकीवरचा पडदा सारला. बाहेर एकही पोलीसवाला नव्हता. अनुजा गडबडून गेली. जर कंटेनमेंट झोन असल्यामुळे भेंडी बाजार पोलिसांसाठी सुद्धा वर्जित आहे, तर मग तो कोण आहे जो रोज पाणी प्यायला येतो? नक्कीच कोणीतरी लफंग आहे. आता तर हे दार बंदच राहील. दुसऱ्या दिवशी पण बेल वाजत होती, पण अनुजाने दरवाजा उघडला नाही. दुपारपासून संध्याकाळपर्यंत बेल वाजतच होती आणि अनुजाला राग आला. मला माहितीये की तू पोलीसवाला नाहीयेस. चालता हो इथून, नाही तर पोलीस कंप्लेंट करेन. बाहेर सीसीटीव्ही लावलेला आहे, लक्षात येतंय का तुझ्या? आणि अचानकपणे डोरबेलचा आवाज बंद झाला. पण रात्री 10 वाजता असं काही घडलं. जेवण जेवून अनुजा जशी बेडरूम मध्ये आली, तिने पाहिलं की बेडवर कोणीतरी आहे. कोण आहेस तू आणि आत कसा आलास? जसा तो अनुजाच्या दिशेने वळला, अनुजाचा थरकाप उडाला. तोच पोलीस होता, पण जिवंत नाही, मेलेल्या भयंकर भूताच्या रूपात. अनुजा इकडे तिकडे पळू लागली. दरवाजे उघडू लागली, पण सर्व दरवाजे बाहेरून बंद होते. अनुजा ओरडू लागली, पण लॉकडाऊन मध्ये तिचा आवाज भला कोण ऐकणार? अनुजा ओरडत राहिली आणि अचानकपणे भूत तिच्या मागे येऊन उभं राहिलं. तुला काय वाटलं? तू दरवाजा नाही उघडलास तर मी आतमध्ये नाही येऊ शकणार. काय काय हवंय तुला? बदला. मी काय बिघडवलंय तुझं? तू नाही, तुझ्या काका आणि बाबाने. त्यांनी काय केलंय? स्मगलिंगचं सोनं विकायचे. मी छापा मारला तर मला लाच दिली. मी लाच जास्त मागितली तर दोघांनी मला मारून भट्टीमध्ये वितळवलं. आता मी तुला नाही सोडणार. भूताने अनुजाचा गळा आवळला. अनुजा ओरडू लागली आणि अचानक भूताने तिला सोडून दिलं. नाही, मी तुला नाही मारणार. त्यांनी मला मारून माझी पोरं अनाथ केली. मी त्यांना मारून तुला अनाथ करेन. असं म्हणून भूत गायब झालं. अनुजा रात्रभर रडत होती. कोणालाच कॉल करू शकत नव्हती, कारण की मोबाईल दरवेळी नेटवर्क विसरायचं. घरातून पळू शकत नव्हती, कारण की दरवाजे बाहेरून बंद होते. अचानकपणे हॉस्पिटलमधून फोन आला आणि असं कळलं की तिच्या काकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. आणि मग पुन्हा नेटवर्क निघून गेलं. अनुजा फोन आपटत बसली आणि अचानक भूत आलं आणि हसत हसत म्हणाला, मृत्यू कोरोनामुळे नाही, व्हेंटिलेटर बंद झाल्यामुळे झालाय. असं म्हणत हसत हसत तो गायब झाला. अनुजा पूर्णपणे हतबल होती. रडून रडून झोपली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा कॉल आला. ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे तिचे वडीलही जिवंत नव्हते. हे ऐकताच तर अनुजा जिवंत प्रेत झाली. भूत परत आलं आणि हसत हसत म्हणालं, मृत्यू ऑक्सिजनमुळे नाही, ऑक्सिजन मास्क काढल्यामुळे झालाय. आता तू माझाही गळा दाबून टाक, मारून टाक मला, मारून टाक. नाही, तुला मरायचं नाहीये. तुला फक्त तडफडत राहायचंय. निघतो मी. त्या दिवसानंतर भूत परत कधी नाही फिरकलं. 6 महिन्यांनंतर लॉकडाऊन संपलं. तरी पण अनुजा घराच्या बाहेर नाही आली. तिने स्वतःला घरामध्येच कैद केलं आणि कायमसाठी तिने स्वतःला लॉकडाऊन केलं. भूताची टॅक्सी. काही वर्षांपूर्वी एका शहरात स्वभावानं साधा असलेला अभिषेक नावाचा माणूस राहत होता. अभिषेक एका मोठ्या व्यापाऱ्याकडे ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. एक दिवस तो मालकासह गाडीतून प्रवास करत असताना अचानक गाडी एका झाडाला धडकली. हे, तू काय केलंस? माझी CMW गाडी ठोकलीस? तुला माहितीये ना माझी गाडी किती महाग आहे ती? मी तुला आत्ताच्या आत्ता नोकरीवरून काढून टाकतो. असं म्हणून मालक रागाने गाडी घेऊन तिथून निघून गेला. अचानक नोकरी गेल्यामुळे अभिषेक फारच दुःखी झाला आणि त्याच झाडाखाली बसून रडू लागला.
इतक्या वर्षात पहिल्यांदा माझ्या हातून अपघात झाला आणि माझ्या मालकानं माझं म्हणणं ऐकून न घेता मला लगेच कामावरून काढून टाकलं. तितक्यात एक भयावह आवाज त्याच्या कानावर पडला. खाली माणूस वरती भूत, का ती रात्र, वा 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 वा, खूपच छान. तो आवाज ऐकून अभिषेक घाबरला. कोण आहे तिकडे? कोणाचा आवाज आहे हा? समोर या. मी आहे काळ्या रात्रीचं काळ सावट. तुम्हाला बोलवलंस? मी आहे भूत. हे बघ मी आलो. भूत? पिंपळाच्या झाडावरून भूत नाही तर का आंबे येणार? मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. मला माहित नव्हतं हे पिंपळाचं झाड आहे. माहित असतं तर मी ह्या झाडाखाली कधीच बसलो नसतो. हा माणूस मला खूप भोळा वाटतोय. याचा फायदा घेतला पाहिजे. पिंपळाच्या झाडाचं कर्ज फेड, मरून जा किंवा मदत कर. म्हणजे मी तुला आत्ताच खाऊन टाकीन. किंवा आपण दोघेही एकमेकांची मदत करू. तू माझी मदत कर, मी तुझी मदत करतो. ते कसं काय? मला माहित आहे तुझ्या मालकाने तुला कामावरून काढून टाकलंय. मी तुझी नोकरी तुला पुन्हा मिळवून देईन. त्या बदल्यात तू माझी भूक भागव. पण मला गाडी चालवण्याशिवाय काहीच येत नाही. ठीक आहे, मग मी तुझी टॅक्सी बनतो. तू दिवसभर टॅक्सी चालव आणि पैसे कमाव. आणि मी रोज रात्री एका प्रवाशाचं भक्षण करणार. मी नाही करू शकत हे. मग मी तुला आत्ताच खाऊन टाकतो. कुठे फसलो मी? याला मला होकार द्यावाच लागेल, नाहीतर हे भूत मला आत्ताच खाऊन टाकेल. ठीक आहे, मला मान्य आहे. आता तू चालवणार भूताची टॅक्सी आणि मी प्रवाशांना खाणार. दुसऱ्या दिवसापासून अभिषेक भूताची टॅक्सी चालवू लागला. आता तो दिवसभर प्रवाशाला इच्छित स्थळी पोचवून पैसे कमावू लागला आणि रात्र झाली की शेवटच्या प्रवाशाला निर्जन ठिकाणी घेऊन जाऊ लागला. काय झालं? तू या निर्जन रस्त्यावर टॅक्सी का थांबवलीस? माफ करा ताई, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. म्हणजे काय? म्हणजे मी आता तुला खाणार. टॅक्सीचं रूप धारण केलेलं भूत आता आपल्या मूळ स्वरूपात आलं आणि भूताने त्या महिलेला खाऊन टाकलं. असेच अनेक महिने निघून गेले. एकदा रात्रीच्या वेळेस एक माणूस त्या टॅक्सीजवळ आला आणि म्हणाला, भाऊ, तुम्ही मला माझ्या घरापर्यंत सोडणार का? हो नक्की, या बसा टॅक्सीमध्ये. थोडे पुढे गेल्यावर अभिषेकने टॅक्सी थांबवली. आता तुम्ही टॅक्सी का थांबवलीत? माफ करा भाऊसाहेब, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. याचा अर्थ काय? याचा अर्थ आता मी तुला खाणार. तू का हसतोयस? कारण तू माझे काम अधिक सोपे केलेस. काही दिवसांपूर्वी मला भूताच्या टॅक्सीविषयी माहिती मिळाली होती. तेव्हापासून मी तुझा शोध घेत होतो. पण मी एक भूत आहे, मी तुला खाणार आहे. आणि मी भूत हंटर आहे, मी तुला मारून टाकणार. भूत हंटर ऐकल्यावर ते भूत घाबरलं. भूत हंटर, प्लीज मला जाऊ द्या. मी इथून पुढे कुठल्याही मनुष्याला नाही खाणार.
मात्र भूत हंटरने त्याचं काहीच ऐकलं नाही आणि त्याने भूतावर एक शक्तिशाली मंत्र फेकलं. भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, प्रवाशांना खाऊन टाकणारी भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी. भूत हंटरच्या मंत्र जपामुळे भूताने घाबरून तिथून पळ काढला आणि अचानक अभिषेक जोर जोरात रडू लागला. मला माफ करा भूत हंटर. त्या भूताने मला धमकावलं होतं की मी जर त्याचं ऐकलं नाही तर तो मला खाणार होता. मला माहित आहे ही भूतं खूपच चतुर असतात, म्हणून मी तुला काही नाही म्हणणार. तू जाऊ शकतोस. अशा तऱ्हेने भूत हंटरने भूताच्या टॅक्सीचे रहस्य नष्ट केले आणि अभिषेकला सुद्धा त्या भूताच्या जाळ्यातून मुक्त केलं. डॉक्टर बनला भूत. ही कहाणी आहे शाहगंजची. शाहगंजमध्ये संजीवनी नावाचं एक हॉस्पिटल होतं, जिथे शिरीष कुमार नावाचे फार प्रसिद्ध डॉक्टर होते. सर्वांचा खूपच छान इलाज करायचे. पण हॉस्पिटलची एक फार विचित्र गोष्ट होती. हॉस्पिटलमध्ये कुठल्याही पेशंटला ऍडमिट केलं जात नसे. दिवसा इलाज व्हायचा आणि संध्याकाळच्या आधी पेशंट्सना घरी पाठवून देण्यात येईल. अंधार व्हायच्या आधी हॉस्पिटलला टाळं लागायचं. एके रात्री दिनेश नावाचा एक मुलगा इलाज करायला हॉस्पिटलमध्ये आला. रात्री इकडे इलाज होत नाही, माहित नाही का? नाही, पोटदुखीचा इलाज करायला आलोय. खूप दुरून आलोय मी, म्हणून प्रवासात पूर्ण दिवस निघून गेला. प्लीज मला आतमध्ये जाऊ द्या. डॉक्टर साहेब घरी गेलेत. हॉस्पिटलला टाळं लागलंय. दिसत नाही काय? उद्या सकाळी ये. इकडून. वॉचमॅनने दिनेशला पळवला आणि दिनेश अडचणीत सापडला. फार अपेक्षा घेऊन आलो होतो. पोटदुखीचा इलाज झाला असता तर रात्री सुखाने झोपलो असतो. पण आता या अनोळखी शहरामध्ये पोटदुखी घेऊन कुठे भटकू? तेव्हा दिनेशचं लक्ष पार्किंग मध्ये उभ्या एका कारवर गेलं. असं वाटतंय ही डॉक्टर साहेबांची गाडी आहे. म्हणजे डॉक्टर साहेब आतमध्येच आहेत. मी डॉक्टर साहेबांकडे जातो, मग ते माझा नक्कीच इलाज करतील. दिनेशने पार्किंगची भिंत ओलांडली आणि हॉस्पिटलमध्ये आला. हॉस्पिटल एकदम सुनसान होतं. सगळे बेड्स एकदम रिकामे होते. ना कुठली नर्स होती, ना ही कोणी वॉर्ड बॉय. कमाल आहे, एकही पेशंट, एकही नर्स नाही. आता डॉक्टर साहेबांची केबिन शोधायला हवी. दिनेशला केबिन मिळाली. दरवाजा ढकलून तो आतमध्ये गेला. डॉक्टर शिरीष त्याच्याकडे पाठ करून एक्सरे पाहत होते. माफ करा सर, जबरदस्तीने आतमध्ये आलो. त्रासच असा होतोय की सकाळपर्यंत वाट नाही पाहू शकत. बस तिकडे दिनेश. सॉरी सर, पण मी पहिल्यांदा तुमच्या हॉस्पिटलमध्ये आलोय. मग तुम्हाला माझं नाव कसं माहिती? तेव्हा अचानकपणे दिनेशच्या नजरा डॉक्टरांच्या पायांकडे गेल्या. डॉक्टरांचे दोन्ही पाय एकदम उलटे आणि टोकदार होते. कोण आहे तू? डॉक्टर जसा दिनेशकडे वळला, दिनेशचा श्वास अडकला, कारण की डॉक्टर एक भयानक भूत होता. दिनेश लगेच दरवाजाच्या दिशेने पळाला, पण दरवाजा तर लॉक्ड होता. दरवाजा उघडा, वाचवा, वाचवा. पण डॉक्टराच्या भूताने दिनेशला पटकन पकडलं. तू इकडे आलायस तर स्वतःच्या मर्जीने, पण जाशील माझ्या मर्जीने, आणि मी तुला जाऊ नाही देणार. सॉरी 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 सर, मी कोणाला काही नाही सांगणार. मी सरळ सरळ माझ्या गावी निघून जाईन. प्लीज सर, मला सोडा सर. पण भूताने काही ऐकलं नाही. त्याने दिनेशचं पोट जोरात दाबलं. दिनेश जनावरांसारखा ओरडू लागला. भूताने त्याची पकड अजून मजबूत केली आणि दिनेश ओरडत ओरडत मेला. हॉस्पिटलमध्ये अशा घटना आठवड्यातनं 1-2दा नक्कीच व्हायच्या. वॉचमॅनला धोका देऊन कोणी ना कोणी रात्री केबिन मध्ये इलाज करायला यायचं आणि भूतिया डॉक्टरची शिकार व्हायचं. आणि मग सकाळ व्हायच्या आधीच वॉचमन येऊन प्रेताला जागी ठेवायचं. सकाळी सगळं काही नॉर्मल व्हायचं. डॉक्टर शिरीष कुमार नॉर्मल डॉक्टर सारखे पेशंट्सची इलाज करायचे. पण रात्रीचा अंधार होताच भयानक भूत व्हायचे.
अखेर काय रहस्य होतं भूत या डॉक्टरचं, याची 10 वर्षापूर्वीची एक कहाणी आहे. 10 वर्षांपूर्वी एके रात्री पाशा नावाचा किलर पोलिसांच्या गोळ्यांनी घायाळ होऊन संजीवनी हॉस्पिटलमध्ये आला. ए डॉक्टर, चल 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 गोळ्या काढ. ही तर पोलीस केसची गोष्ट आहे. चल गोळ्या काढ. काढ नाही तर गोळ्या घालीन तुझ्या डोक्यात. बंदुकीच्या धाकाने पाशाने त्याचा इलाज केला आणि इलाज होताच डॉक्टरवर त्याची बंदूक साधली. अरे मी तर इलाज केला ना. हो, इलाज केलास आणि त्याच्या सोबतच पोलिसांना पण इन्फॉर्म केलास. धोकेबाज. पाशाने बंदुकीने डॉक्टरचा जीव घेतला आणि मग तिथून पळून गेला. तेव्हापासनं डॉक्टर भूत बनलाय. दिवसा रोग्यांचा उपचार करतो आणि रात्री हैवान. एके रात्रीची गोष्ट आहे. वॉचमन गेटवर नव्हता. गेट ओपन होता. तेव्हा एक पोलीस ऑफिसर त्याच्या बायको सोबत आला. ट्रान्सफरच्या बरोबरच तुझे आजार पण ट्रान्सफर होतात. चल आता आतमध्ये जा, मी कॉल संपवून येतो. बायको आतमध्ये गेली आणि ऑफिसर मोबाईलवर बोलू लागला. बोलता बोलता त्याचं लक्ष हॉस्पिटलच्या बोर्डकडे गेलं. संजीवनी हॉस्पिटल. शिट. ऑफिसर पळत पळत केबिन मध्ये आला आणि त्याने पाहिलं डॉक्टरच्या भूताने त्याच्या बायकोचा गळा आवळला होता. डॉक्टर सोडा, ती माझी बायको आहे. मग तू कोणता मोठा MLS? थांब, तुझाही नंबर लवकर येईल. मी MLA नाही, मी तोच ऑफिसर आहे ज्याला तू त्या दिवशी कॉल करून पाशाची इन्फॉर्मेशन दिली होतीस 10 वर्षापूर्वी. आठवते? ऑफिसरचं म्हणणं ऐकल्यावर भूताने त्या बाईलाच सोडलं. बोल, कुठे आहे तो पाशा? मला त्याचा जीव घ्यायचा आहे. काही गरज नाहीये. तुझ्या कॉल नंतर मी त्याला शहरातनं बाहेर जाऊ दिलं नाही. त्याचा एन्काउंटर केला. एन्काउंटर व्हायच्या आधी त्याने तुझ्याबद्दल सांगितलं होतं. पाशा मारला गेलाय. आता तूही असं लोकांना मारणं बंद कर. ठीक आहे, मला पाशाला मारायचं होतं, पण हॉस्पिटलमध्ये कैद होतो. तू त्याला मारून माझा बदला पूर्ण केलायस. आता मला या भूताचा अवताराचा त्याग करायचा आहे. असं म्हणताच डॉक्टरचं भूत जोर जोरात हसू लागलं आणि हसत हसत आसमंतात मुक्त झालं. चेटकिणीचं लग्न. एका शहरात एक मॉल होता. काही कारणास्तव तो 2 वर्ष बंद होता. त्या मॉलमध्ये एक भयंकर चेटकीण राहायला आली होती. मला वाटतंय माझी शक्ती दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. मला काळ्या राणीची पूजा करावी लागेल. चेटकीण रात्रंदिवस पूजा करून काळ्या राणीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होती. रात्र काळी काळी आणि दिवस सुद्धा काळा काळा. काळ्या राणीच्या नावाची जपते मी काळी काळी माळा. 2 महिने पूजा केल्यावर काळी राणी प्रसन्न होऊन चेटकिणीला दर्शन देते. रात्र राहील काळी, दिवसही राहील काळा. बोल तू काळ्या राणीची का जपतेस माळा. काळ्या राणी, मी दिवसेंदिवस म्हातारी होत आहे. मी शक्तिहीन होत आहे. मला असा मार्ग सांग म्हणजे मी तरुण होईल, शक्तिशाली होईल. ठीक आहे, तू लग्न कर, पण कोणत्याही भूताशी नव्हे तर माणसाशी कर. लग्नाच्या पहिल्या रात्री त्याला मारून टाक. मग तू तरुण होशील, शक्तिशाली बनशील. ठीक आहे राणी, तुझी काळी सावली अशीच माझ्यावर ठेव. काळ्या राज्याचा जय जयकार असो. आशीर्वाद देऊन काळी राणी तिथून निघून जाते आणि चेटकीण नवरा मुलगा शोधू लागते. काय यार राहुल, तू लग्न कधी करणार आणि आम्हाला पार्टी कधी देणार?
एखादी चांगली मुलगी भेटली पाहिजे. मी तुझी काळजी दूर करतो. तुझा मोबाईल दे. हे घे. ह्यात मी डेटिंग ॲप डाउनलोड केला आहे आणि तुझी प्रोफाईल सुद्धा अपलोड केली आहे. बघ, आता मुलींची लाईन लागेल. अरे यार, हे बघ, कोणत्या तरी ईशा नावाच्या मुलीचा मेसेज आला आहे आणि तिने मला डेटवर सुद्धा बोलावलं आहे. तुला कुठे बोलावलंय? सिटी मॉल. अरे मित्रा, तुला तिथे खूप प्रायव्हसी मिळेल. तो मॉल 2 वर्षांपासून बंद आहे. मी निघतो आता. राहुल त्याच्या कारने सिटी मॉलला पोहोचतो. मॉल समोर ईशा त्याची वाट पाहत आहे. हाय ईशा. नाही, मी लग्नाआधी कोणत्याही पुरुषाला हात लावू शकत नाही. जशी तुमची इच्छा. पण तुम्ही मला या मॉलमध्ये का बोलावलं? आपण एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा भेटू शकलो असतो. हा मॉल माझ्या वडिलांचा आहे. हॉटेलमध्ये खूप गोंगाट असतो ना, लोक असतात. मला तिथे कम्फर्टेबल वाटत नाही. मला प्रायव्हसी हवी होती. ठीक आहे, काही हरकत नाही. चल आज जाऊयात. दोघे मॉल मध्ये येतात. हा मॉल का बंद आहे? माझ्या वडिलांचे खूप व्यवसाय आहेत. ते एकटे हा मॉल नाही सांभाळू शकत. पण आता हा मॉल पुन्हा सुरू करायचा आहे. मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे माझ्याशी जो लग्न करेल त्याला हा मॉल मिळेल. खरंच? माझी घुसमट होत आहे. आता मी या नकली रूपात जास्त काळ राहू शकत नाही. मला लग्नासाठी लवकरच प्रपोज केलं पाहिजे. काय विचार करतेस ईशा? राहुल, तू माझ्याशी लग्न करशील का? हे ऐकून राहुल खुश झाला आणि त्याने ईशाचे दोन्ही हात धरले. हो ईशा, मी तुझ्याशी लग्न करेन. राहुल, तू हे काय केलंस? काय झालं? राहुलने तिचा हात पकडताच ईशा चेटकिणीचं रूप धारण करते. ईशाचे हे रूप पाहून राहुल थरथर कापायला लागतो. चेटकीण? हो, मी चेटकीण आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू माझ्याशी लग्न केलंस तर तुला हवं ते मिळेल. पैसा, गाडी, बंगला, सर्व काही. आणि जर तू नकार दिलास तर मी तुला मारून टाकीन. मी तुझ्याशी लग्न नाही करणार. जातोय मी. असं म्हणत राहुल धावू लागतो. बाहेर येऊन गाडी वेगाने पळवू लागतो. थोड्या अंतरानंतर, बरं झालं वाचलो. मग त्याला आवाज येतो. राहुल. राहुल पाहतो तर त्याच्या शेजारी एक चेटकीण बसलेली असते. राहुल जोरात ओरडतो आणि त्याची कार एका ट्रकला धडकते. चेटकीण हसत हसत आकाशात उडून जाते. अशा प्रकारे डेटिंग ॲप्सचा वापर करून चेटकीण अनेक मुलांना आपल्या जाळ्यात फसवते आणि त्यांनी नकार दिल्यास त्यांना मारून टाकते. एके दिवशी सुशांत नावाचा मुलगा चेटकिणीला भेटायला येतो. चेटकीण तिचं रूप बदलून त्याला भेटते. हाय ईशा. माफ करा, मी लग्नाआधी परपुरुषाला हात लावत नाही. ईशा, मला माहित आहे तू ईशा नाहीयेस. तू चेटकीण आहेस. ईशा तिच्या खऱ्या रूपात येते. तरीही तू मला घाबरत नाहीस? नाही, कारण मला तुझ्याशी लग्न करायचं. पण का? माझ्या कुंडलीत दोष आहे. जी मुलगी माझ्याशी लग्न करेल त्याच दिवशी तिचा मृत्यू होईल. त्यामुळे कोणतीही मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार होत नाही. अरे वा, त्यामुळे तू मला बळीचा बकरा बनवायला आला आहेस. तसं नाही. लग्नापूर्वी पंडितजी यज्ञ करतील. त्यानंतर तुम्हाला कोणताही धोका होणार नाही. मग आपण लग्न करू शकतो. मग तू हे त्या मुलींना का नाही सांगितलंस? मी सांगितलं, पण माझ्यावर कोणाचा विश्वास बसला नाही. आणि तसंही त्यांच्याशी लग्न करून मला काय मिळणार? जर मी तुझ्याशी लग्न केलं तर मला सर्व काही मिळेल. बंगला, पैसे, कार. मला हा खूप लोभी वाटतोय. माझ्या जाळ्यात हा सहज अडकेल. ठीक आहे, मग आज रात्रीच लग्न करूया आपण. तू गुरुजींना घेऊन ये. रात्र झाली. लग्नाची सर्व तयारी मॉलमध्ये झाली. गुरुजी मोठा यज्ञ करतात. यज्ञ संपला. आता हे पाणी मुलीला द्या, म्हणजे मुलगी त्रासातून मुक्त होईल. हे घे, पाणी पी.
हे प्यायल्यावर सर्व धोके दूर होतील आणि मग लग्न करून नवीन आयुष्य सुरू करू. मूर्ख कोच्चा, लग्नानंतर याचे आयुष्य संपेल हे माहिती नाहीये याला. चेटकीण ते पाणी पिते आणि पाणी पिल्यानंतर ती जळू लागते. हे 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 काय होतंय मला? मी जळत आहे. माझी फसवणूक केलीये तू, फसवणूक केलीये. तू माझ्या भावाला फसवलंस. तू कोण आहेस? मी त्याच राहुलचा भाऊ आहे ज्याला तू फसवून मारलंस. ज्या मुलांना तू तुझ्या स्वार्थापोटी मारलंस त्यांचा बदला घेण्यासाठी मी आलो आहे. मला वाचवा, मला वाचवा. अशा प्रकारे सुशांतच्या बुद्धिमत्तेमुळे चेटकिणीचे सर्व काळे हेतू उद्ध्वस्त होतात. चेटकीण मरते आणि शहरावरील धोका टळतो. हॉन्टेड बस स्टॉप ही गोष्ट आहे निजामाबादची. निजामाबाद शहराच्या बाहेर सुनसान भागात एक छोटासा बस स्टॉप होता तर सरळ साधा छोटासा बस स्टॉप. पण त्या बस स्टॉप बद्दल लोकांच्या मनात जरा विचित्र भावना होत्या. साधारणपणे बस स्टॉप वरनं प्रवासाला सुरुवात होते. लोक बस स्टॉप वरनं बस पकडून आपल्या ठिकाणी पोहोचतात. पण निजामाबादच्या या बस स्टॉपने बऱ्याच लोकांच्या आयुष्याचा प्रवास संपवून त्यांना मृत्यूच्या हवाली केलं होतं. अखेर काय होतं त्या बस स्टॉपचं रहस्य? गोष्ट फार वर्षांपूर्वीची आहे. निलिमा नावाची मुलगी अर्ध्या रात्री बस स्टॉपवर बसची वाट पाहत होती. तेव्हा काही बदमाश मुलं आली आणि सुनसान जागेचा फायदा घेऊन तिच्यासोबत गैरवर्तन करू लागले. निलिमा बरीच ओरडली, वाचवा, वाचवा, वाचवा मला, सोडा, सोडा मला, वाचवा, वाचवा, सोडा मला, प्लीज वाचवा. पण त्या सुनसान बस स्टॉपवर तिची मदत करायला कोणीच नाही आलं. तेव्हा अचानक एक बस निलिमाने येताना पाहिली. निलिमाला वाटलं बस ड्रायव्हर बस थांबवून तिची मदत नक्की करेल. बस थांबवा, प्लीज, बस थांबवा, वाचवा, बस थांबवा, मला वाचवा. पण बस ड्रायव्हरने निलिमा सोबत जबरदस्ती करत असलेल्या त्या मुलांना पाहिलं आणि तो घाबरला. त्याने बसचा स्पीड वाढवला. निलिमा रस्त्यावर उभी राहून फक्त ओरडत होती. पण घाबरलेला बस ड्रायव्हर चुकून निलिमाला चिरडून पुढे निघून गेला आणि निलिमाचा मृत्यू झाला. म्हणतात की आजही त्या बस स्टॉपवर निलिमाच्या भूताची सावली आहे. जी कुठली बस किंवा प्रवासी त्या बस स्टॉपवर रात्रीच्या अंधारात थांबते, निलिमाचं भूत त्यांना संपवून टाकतं. एके रात्रीची गोष्ट आहे. अजय नावाचा मुलगा सुनसान रस्त्यावरून त्रासाने चालला होता. तेव्हा त्याला एक सायकलवाला समोरून येताना दिसला, जो फारच घाबरलेला होता. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश देव लोक उजागर, जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश. अजयने सायकलवाल्याला थांबवलं. दादा थांबा जरा. दादा काय झालं? तुम्ही एवढे घाबरलेले का दिसताय? अरे तिकडे छप्पर थरथरतंय, मुलगी रडते. अमावस्येची रात्र आहे ना. वाचवा, वाचवा, ओरडते. वाटतंय की ती आज प्रकट होणार आहे. तिचा सोडा, पण तुम्ही एवढे सुनसान रात्री इकडे काय करताय? अहो दादा, मला निजामाबादला जायचंय. औरंगाबादेतून आलो एका ट्रक मध्ये बसून. ट्रक फरीदाबादला चालला होता. त्यांनी मला इकडेच म्हणून उतरवलं. आता पुढे कसं जायचं? इकडे कुठली बस किंवा बस स्टॉप सापडेल का? बस स्टॉपचं नाव ऐकताच सायकलवाला जरा जास्तच घाबरला. बस स्टॉप? बस स्टॉप आहे ना मागे, पण तुम्ही तिकडे जाऊ नका. रात्रीला तिकडे बस नाही थांबत कुठली, कारण की तो भूत या बस स्टॉप आहे. आज अमावस्या आहे. आज तर नक्कीच बळी घेणार ती. निघून जा, निघून जा इकडनं. असं म्हणून सायकलवाला सायकलवर बसून निघून गेला. वाटतंय डोक्यावर परिणाम झालाय. अरे बस स्टॉप आहे समोर म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. बस स्टॉप आहे म्हणजे सकाळपर्यंत छप्पर तरी मिळेल. सकाळच्या सकाळी बघू. असं म्हणताच अजय चालू लागला आणि चालता चालता बस स्टॉपवर पोहोचला. बस स्टॉप फारच सुनसान आणि अमावस्येच्या अंधारामध्ये फार विचित्र होता. अजय बस स्टॉपवर जाऊन उभा राहिला की अचानक बस स्टॉपचं छत धडधडू लागलं आणि सोबतच
कोणाच्या तरी भयानकपणे ओरडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. निघा इकडनं, निघा, सोडा, सोडा, वाचवा, वाचवा मला, बस थांबा, बस थांबा, वाचवा. अजय थोडा घाबरला पण नंतर सावरला. हे बघ, जो कोणी गर्दूला इकडे लपला असेल ना, पटकन इकडनं निघून जा. तुझ्या कृत्याने गरीब घाबरत असतील, मी नाही. कायद्याने पंडित आहे मी, मंत्रतंत्र मलाही येतात. अरे आजच थोडी प्रवास करतोय मी, अर्धा भारत फिरून आलोय मी घाबरणार नाहीये. हा असा आवाज थोडा वेळ सुरू होता पण अजयवर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. नंतर हे आवाज हळूहळू थोडे थोडे कमी झाली आणि शांतता पसरली. वाटतंय की तो नशेडी पळाला. तेव्हा अचानक शांततेला चिरत अंधारातनं एका मुलीचा आवाज कानावर पडला आणि अजयने अंधारामध्ये पाहिलं. रस्त्यावर एक मुलगी तिचं तोंड गुडघ्यांमध्ये दाबून हमसून हमसून रडत होती. ए मुली, कोण आहेस तू आणि इकडे का बसलीस? तेव्हा अचानकपणे काही मवाली मुलं आली आणि त्या मुलीला घेराव घालून त्रास देऊ लागली. येते काय कोपच्या मध्ये? हे पाहताच अजयचं रक्त खवळलं. सुनसान रस्ता बघून मुलीची छेड काढतात. अजय मवाल्यांच्या दिशेने निघाला आणि एकाची कॉलर पकडून त्याला खेचू लागला की अचानकपणे सर्व मवाली गायब झाले. हे बघून पहिल्यांदा अजयला भीतीची खूप भीती वाटू लागली. त्याने मुलीकडे वळून पाहिलं तर त्याचे डोळे पांढरे झाले. आतापर्यंत रडणारी ती मुलगी एक भयानक भूतनी बनली होती. अजयकडे पाहून ती भयानक हसत होती. काय झालं पंडित, घाबरलास? घाबरत तर मी कोणालाही नाही, पण ही काय मस्करी आहे? कशाला घाबरतेस इतरांना? माझं नाव निलिमा आहे. अमावस्येच्या रात्री काही वर्षांपूर्वी माझा इथे मृत्यू झाला होता. मृत्यू. निलिमाने अजयला सगळी कहाणी सांगितली. अजय ही खूप इमोशनल झाला. खूप वाईट झालं तुझ्यासोबत. जग फार वाईट आहे, पण तू आता सुधार ना. लोकांना नको त्रास देऊस. निघून जा आता. मी एकटी कशी काय जाऊ? म्हणजे ग? मला तू आवडलास पंडित. तू इतरांसारखा नाहीयेस. चल चल माझ्या बरोबर, आपण दोघं एकत्र राहूया. हे ऐकताच अजय थरथर कापू लागला. वेडी झाली का? तू भूत आहेस आणि मी जिवंत माणूस आहे. मी तुला घेऊन जाणारच माझ्या जगात. मी तुझ्यावर प्रेम करायला लागले. प्रेम. पण मला यायचं नसेल तर मग? हे ऐकताच निलिमा हसत हसत म्हणाली, तर मग जाळून टाक मला, जाळून टाक मला. तू पंडित आहेस, मंत्र मार, मंत्रतंत्र मारू शकतोस तू. जाळून टाक. हे ऐकून अजय घाबरून म्हणाला, हे बघ, मी पंडित नक्कीच आहे, पण मला मंत्रतंत्र वगैरे येत नाहीत का माझी आई? मी फक्त माझा धाक दाखवायला म्हणालो होतो. तू इमानदार आहेस ना, म्हणून मी तुला खरं सांगितलं. हे ऐकताच एकदम निलिमाचा ॲटिट्यूड बदलला आणि ती अजून जास्त भयानक बनली. मला फक्त हेच जाणून घ्यायचं होतं, खोटारड्या, नीच. आज अमावस्येचा बळी तर घेणारच मी. तू जेव्हा मंत्रतंत्राचं बोललास तेव्हा मी घाबरले होते, पण आता मला तुझ्यापासून काहीच धोका नाही. निलिमा जोर जोरात ओरडू लागली आणि सोबतच तिची नख आणि दात देखील वाढू लागले. तिने अजयची मान पकडली आणि त्याच्यामध्ये तिचे टोकदार दात घुसवले. सोड मला, वाचवा, वाचवा. पण निलिमा कुठे थांबणार होती? ती अजयचं सगळं रक्त प्यायली आणि त्याला मारून टाकलं.
अशा प्रकारे अमावस्येच्या रात्री त्या भूत या सुनसान बस स्टॉपवर आणखी एका प्रवाशाचं प्रेत लावारिस बनून पडून राहिलं. मनुष्य खाणारं भूतांचं कुटुंब. अनेक वर्षांपूर्वी एका जंगलात भूतांचं कुटुंब राहायचं. त्यांच्या कुटुंबामध्ये मम्मी भूत, बाबा भूत आणि त्यांचा छोटा मुलगा भूत होते. ते जंगलातल्या प्राण्यांना खाऊन स्वतःचं पोट भरायचे. आज मी आपल्यासाठी हत्ती घेऊन आलोय. आज आपण हत्ती खाणार. असेच अनेक दिवस गेले. मग एक दिवशी मुलगा भूत म्हणाला, बाबा, मी रोज हत्ती किंवा हरिण खाऊन बोर झालो आहे. आता मला काहीतरी वेगळं खायचंय. पण प्रत्येक जंगलात तुला हेच प्राणी खायला मिळतील. असं असेल तर आपण शहरात जाऊ आणि दष्टपुष्ट माणसं खाऊ. हा, हे बरोबर राहील. हा, आता आपण शहरात जाऊया आणि मनुष्य खाऊया. त्याच रात्री ते तिघं शहरात जायला निघतात आणि जाता जाता ते गातात, आम्ही शहरात जाणार, मनुष्य खाणार. शहरात पोचताच त्यांनी बघितलं की चहूबाजूला फक्त मनुष्य आणि मनुष्यच आहेत. बाबा बाबा, इकडे तर खूप मनुष्य आहेत. हो, इथे तर छोटे मोठे लुकडे जाडे प्रत्येक प्रकारचे मनुष्य आहेत. खूप मजा येईल. मग ते तिघेही बागेजवळच्या एका रिकाम्या घरात राहू लागले. भूत बाबा रोज एखाद्या माणसाला बागेमधून उचलून आणायचे आणि ते तिघेही त्या माणसाला रोज मजेत खायचे. हे मनुष्य तर एकदमच स्वादिष्ट आहेत. पोट भरून खा माझ्या मुला, कारण शहरात माणसं कधीच संपत नाही. असेच काही दिवस गेले. मग एकदा सोसायटी मधल्या सेक्रेटरीच्या लक्षात आलं की बागेमधली माणसं कमी झाली आहेत. हा विचार करून ते जवळच्या एका पोलीस चौकीत गेले. मला असं वाटतंय की बागेत काहीतरी गडबड चालू आहे. तुम्ही लवकरच काहीतरी करा. चिंता नका करू सेक्रेटरी साहेब, मी माहिती काढतो. पोलीस साहेबांनी बागेमध्ये जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरा लावले. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी कॅमेरा रेकॉर्डिंग पाहिलं तेव्हा त्यांना विश्वासच नाही बसला. कॅमेरामध्ये साफ साफ दिसत होतं की एक मनुष्य उडत उडत बागेच्या बाहेर चाललाय. ओ सेक्रेटरी साहेब, हा माणूस असा उडत तिकडे रिकाम्या घरात कुठे चाललाय? मला तर वाटतंय ह्याला कोणीतरी भूत घेऊन चाललंय. मला पण वाटतंय की ह्याला भूत घेऊन चाललंय, पण रेकॉर्डिंग मध्ये तर भूत दिसत नाहीये. आता आपण काय करणार? मला तर फक्त माणसांना पकडता येतं, मला भूतांना पकडता नाहीये. त्यामुळे मला माफ करा सेक्रेटरी साहेब, मी याच्यामध्ये तुमची काय मदत करू शकत नाही. हे ऐकून सोसायटीचे सेक्रेटरी खूप नाराज झाले आणि तिकडून निघून गेले. त्यांना काहीच समजत नव्हतं की त्यांनी आता काय करावं. मी काय करू? सोसायटी मधल्या लोकांना सांगितलं तर ते घाबरून जातील. हा विचार करून त्यांनी कुणालाच काहीच नाही सांगितलं. आणि दुसरीकडे बागेतील एक माणूस रोज गायब होत राहिला. आता सेक्रेटरी साहेबांना राहावलं गेलं नाही. त्यांनी लगेचच मीटिंग बोलावली आणि सगळ्या सोसायटी मधल्या लोकांना खरं खरं सांगून टाकलं. हे भूत बागेजवळच्या रिकाम्या घरात राहतंय. आता तुम्हीच सांगा मला काय करायला हवं. भूताचा आम्ही काय करणार? मला असं वाटतं की आपण ही सोसायटी सोडून इकडून निघून जायला हवं. पण आपण इतकी मोठी सोसायटी सोडून जाणार कुठे? पण इकडे राहिलो तर भूत आपल्याला खाऊन टाकेल. हो, पण सोसायटी सोडून पळून जाणं चुकीचं ठरेल. मला वाटतं की आपण त्या भूतांना इकडून पळवलं पाहिजे. पण कसं? माझ्याकडे एक आयडिया आहे. मग ठरल्यानुसार त्यांनी पूर्ण बागेमध्ये पोस्टर्स लावले. पुढल्या आठवड्यात सेक्रेटरी साहेबांचा वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सेक्रेटरी साहेबांनी भूताचा केक कापायचं ठरवलंय. त्यामुळे जो माणूस भूत पकडून आणेल सेक्रेटरी साहेब त्याला 1 लाख रुपये देतील.
जेव्हा ही गोष्ट भूत कुटुंबाला कळली तेव्हा ते खूप घाबरले. ही माणसं तर खूप खतरनाक आहेत. हे आपल्यासारख्या भूतांचा केक बनवून खातात. आपण जर या माणसांच्या हाती लागलो तर हे आपला पण केक बनवून आपल्याला खाऊन टाकतील. बाबा भूत, आई भूत, मला मनुष्याची भीती वाटते. मला परत आपल्या जंगलात म्हणजे घरी जायचंय. बाबा भूत, मला परत जंगलात घेऊन चला. मी रोज हत्ती खाईन. मी परत कधीच जंगलाच्या गाण्याने बोर नाही होणार. रडू नकोस मुला, आपण लगेच पुन्हा जंगलात जाऊ. अशा तऱ्हेने मनुष्याच्या एका नाटकाला घाबरून भूत कुटुंब परत जंगलात निघून गेले आणि सोसायटीमधल्या लोकांना भूत कुटुंबापासून मुक्ती मिळाली. भूतिया परिवार पार्ट 2. एक लांब लचक शहर होतं. शहरामध्ये लोकांची फारच रेलचेल होती. रोज हजारो लोक आपल्या कुटुंबासमवेत शहरामध्ये राहायला यायची आणि छोट्या छोट्या खोल्यांमध्ये घर बनवून राहायची, कारण की जागेचा फारच तुटवडा होता. शहराच्या बाहेर एक जुनं खंडर होतं. खंडरमध्ये भूतांचा एक परिवार राहत होता. भूतिया मम्मी पप्पा आणि त्यांचा एक गोड असा बेटा. हा परिवार मानवांना मारून त्यांचं पोट भरायचा. मम्मी भूत आणि पप्पा भूत सकाळ सकाळी मनुष्यांच्या शोधासाठी शहरामध्ये जायचे आणि छोटं भूत बाळ सुनसान खंडरमध्ये कोळ्याच्या जाळ्यासोबत खेळायचा. भूत मम्मी पप्पा मिळून 1-2 माणसं शहराच्या धकाधकीमधून उचलून आणायचे आणि मग तिघं मिळून त्या मानवांना पूर्ण दिवसाभरासाठीचं जेवण बनवायचे. पप्पा मम्मी, मी पण तुमच्या सोबत उद्या शहरात येईन. या सुनसान खंडर मध्ये कोळ्या बरोबर खेळून खेळून मला खूप बोर झालंय. हो बाळा, नक्की चल. तू काय वेडी झालीस का? शहरामध्ये केवढी गर्दी आहे, लोकांना राहायला जागा नाहीये आणि हे साहेब मनोरंजनासाठी शहरात निघाले. काही गरज नाहीये, तू इकडेच खेळायचं, आम्ही मनुष्य घेऊन येऊ. हे ऐकून भूतिया बाळ नाराज होऊन भूतिया मम्मीला बिलगून रडू लागला. दुसऱ्या दिवशी भूतिया मम्मी पप्पा माणसं शोधण्यासाठी शहरामध्ये उडत उडत निघून गेले आणि बिचारा भूतिया बेटा कोळ्यासोबत खेळत राहिला. तू एकटी या खंडर मध्ये मोर नाही होत? मी खूप पकलोय, शहरात जायचंय मला. तेव्हा भूतिया बाळाला मोठमोठ्या मशीन्स आणि बुलडोझरचा आवाज ऐकू आला. त्याने लपून बाहेर बघितलं तर महाकाय मशीन्स मिळून खंडरला तोडायचं काम करत होती. खरं तर निर्मल नावाचा खूप मोठा बिल्डर खंडर तोडून तिकडे फार मोठी बिल्डिंग उभी करू इच्छित होता. खंडरची जमीन देखील त्याने विकत घेतली होती. निर्मल त्याच्या मित्रांसोबत मजुरांचं काम पाहत होता. शहरामध्ये खूप गर्दी आहे, लोकांकडे राहायला जागा नाहीये. इथे मी फार मोठी बिल्डिंग बनवेन आणि मग हळूहळू अजून बिल्डिंग्स बनवत जाईन. निर्मल, वेडेपणा करू नको, फार मोठा घाट्याचा सौदा करतोस तू. हे भूतिया खंडर आहे म्हणून एवढ्या स्वस्तात मिळालंय. विचार कर, लोक इकडे यायला घाबरतात, मग तुझ्या सोसायटीमध्ये राहणार कोण? माझा भूतांवर विश्वास नाहीये. भूतिया बाळ दिवसभर बुलडोझर मशीनचं काम एन्जॉय करत होता आणि रात्री मम्मी पप्पा येताच त्याने सगळी गोष्ट त्यांना सांगितली. बाबा, खूप मोठमोठी मशीन्स होती, काम बघून तर मला खूप मजा आली. तू बिल्डर वेडा झालाय, आपलं घर तोडत आहे. उद्या नाश्त्यामध्ये त्याचे मजूर खाऊया. मग काय, दुसऱ्या दिवशी जसं काम सुरू झालं, संपूर्ण परिवार त्या मजूर आणि मशीनच्या ड्रायव्हर वर तुटून पडला. त्यांना पकडू लागलं. जे वाचले ते पळून गेले आणि जे पकडले गेले ते भूतांचं जेवण बनले. निर्मल सेठ हताशपणे सगळं बघत होता. मी तर आधीच म्हणालो होतो, धोका आहे, आता मी माझे अजून मजूर नाही पाठवणार. निर्मल हताशपणे त्याच्या ऑफिस मध्ये बसला होता. तेव्हा त्याची सेक्रेटरी येऊन म्हणाली, सर, कोणालाही आपल्या सोसायटीत फ्लॅट बुक करायचंच नाहीये, अशाने तर प्रोजेक्ट बर्बाद होईल. नाही लिली, मी प्रोजेक्ट कोणत्याही किमतीत पूर्ण करेन. दुसऱ्या दिवशी निर्मल खंडर मध्ये जाऊन भूतांना भेटला. आता कशाला आलायस? माफी मागायला? नाही, सौदा करायला. कोणता सौदा? बघा,
मला माहितीये तुम्ही माणसं खाऊन पोट भरता, त्यासाठी शहरामध्ये जाता मुलाला घरात एकटं सोडून. विचार करा, जर माणसं स्वतः उठून तुमच्याकडे आली तर मग कसं होईल? हे कसं काय शक्य आहे? मी खंडर तोडून इकडे बिल्डिंग बनवणार आहे, मग तर लाखो लोक इकडे राहायला येतील. मी तुला सोसायटीमध्ये एक फ्लॅट पण देईन. कुटुंबासोबत आरामात राहा आणि सोसायटीच्या बाकी लोकांना खाऊन टाक. आम्ही तयार आहोत. बोल काय पाहिजे. बाई बघ, काम जसं चाललंय चालू दे. सोसायटी होईपर्यंत जंगलात जा. काम संपल्यावर परत या. मग काय, भूतिया परिवार जंगलाच्या दिशेने उडाला आणि निर्मलचं थांबलेलं काम सुरू झालं. बघता बघता खंडरच्या जागी एक आलिशान सोसायटी उभी राहिली आणि निर्मलचं स्वप्न पूर्ण झालं. जशी ही बातमी भूताला कळली, तो परिवारासकट तिकडे हजर झाला. निर्मल, सोसायटी तर रिकामीच आहे. तूच तर म्हणाला होतास की लोक येतील. माणसं आहेत भावा, भूत नाहीयेत. पॅकिंग करायला वेळ लागतो. तू चिंता नको करू. तुझा फ्लॅट पण रेडी आहे आणि जेवणासाठी काही मजूर फ्लॅट मध्ये बांधून ठेवलेत. ये ना, तुला तुझा फ्लॅट दाखवतो मी. निर्मल भूतिया परिवारासोबत एका फ्लॅटच्या समोर उभा राहिला आणि दरवाजा उघडून म्हणाला, या आतमध्ये, एन्जॉय. जसा भूतिया परिवार आतमध्ये गेला, निर्मलने दरवाजा बंद केला. भूतांनी आतमध्ये पाहिलं तर आतमध्ये बरेचसे तांत्रिक मांत्रिक होम हवन करत होते. भूतांना पाहिल्यावर तांत्रिक भूतांवर मंत्र आणि विभूतींची बरसात करू लागले आणि बघता बघता भूत जळू लागले. पप्पा, वाचवा. धोका दिलाय. निर्मल, हे तू बरोबर नाही केलंस. तांत्रिकांनी भूतांना घेरलं. मंत्र आणि विभूतीचा पाऊस सतत बरसू लागला आणि बघता बघता पूर्ण भूतिया परिवार जळून भस्म झाला. भूतिया परिवार पार्ट 3. गोष्ट आहे लखनपूरची. मेघना आणि शंकर पती पत्नी होते. त्यांचं स्वतःचं एक घर होतं. घर फारच मोठं होतं, म्हणूनच बरेच भाडेकरू त्यांच्या बायका मुलांसोबत त्यांच्या घरामध्ये राहायचे. घराच्या समोरच एक छोटंसं मैदान होतं, ज्याच्यावर भाडेकरूंचे छोटे छोटे मुलं रात्री क्रिकेट खेळायची. एका रात्रीची गोष्ट आहे. मेघना आणि शंकर झोपले होते आणि तेवढ्यात अचानक लाईट गेली. अरे देवा, हे लाईट पण आत्ताच जायचे होते. कोळसा सपणार आहे ना, म्हणून कदाचित लोड शेडिंग केले. झोप गा आता गपचूप. दोघं पती पत्नी अशा गप्पा मारत होते की तेवढ्यात त्यांचा दरवाजा बाहेरून कोणी ठोठावू लागला जोरजोरात. अरे देवा, आता एवढ्या रात्रीचं कोण आलंय? जा ग, दरवाजा उघड. अहो ऐका ना, मला खूप भीती वाटते. तुम्ही पण चला ना माझ्यासोबत. मूर्ख कुठची. चल. दरवाजा जोरजोरात वाजवला जात होता. मेघना आणि शंकर दरवाजापाशी आले आणि शंकरने दरवाजा उघडला, पण बाहेर कोणीच नव्हतं. इथे तर कोणीच नाहीये. नक्कीच कोणी मस्करी करत असेल. चला ग, चल पटकन झोपूया. असं म्हणून दोघांनी दरवाजा बंद केला आणि परत बेडरूम मध्ये येऊन झोपले. जसा दोघांचा डोळा लागला, परत कोणीतरी दरवाजा ठोठावू लागलं, पण यावेळेस दोघांनी तो आवाज नजरेआड केला. दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली आणि जसा मेघनाने दरवाजा उघडला, एक कुटुंब सामानासह वरांड्यात बसलं होतं. मेघनाला पाहताच एक माणूस, एक बाई आणि एक छोटंसं बाळ उठून उभं राहिलं. अहो ताई, आम्ही फार लांबून आलोय. ही आहे माझी पत्नी, हा माझा बाळ. आम्हाला भाड्यावर रूम पाहिजे होती. एकही खोली रिकामी नाहीये. हा, एक खोली आहे, पण त्यात आमचं सामान आहे. ते आम्ही काढू नाही शकत. तिथे तुम्ही राहू शकाल? हो चालेल ना. आम्हाला कुठे आलिशान घरात राहायची सवय आहे. जंगलातूनच तर आलोय आम्ही. म्हणजे गप्प बस, काही बरळत असते. ताई, हिचं असं म्हणणं आहे की आम्ही खूप छोट्या जंगली भागात आलोय. मग मेघनाने त्यांना रूम दाखवली. रूमची अवस्था फारच खराब होती. बरंचसं सामानही तिकडे भरलेलं होतं, पण त्या परिवाराने ती रूम पसंत केली आणि भाडं घेऊन मेघना तिकडनं निघाली. मेघना रांगोळीचं सामान घेऊन आली आणि अंगणामध्ये रांगोळी काढू लागली.
जसं तिने चिमटीमध्ये रांगोळी घेऊन जमिनीवर टाकली, ती रांगोळी जमिनीवर पडलीच नाही. कळलंच नाही कुठे गायब झाली. मेघना प्रत्येक वेळी रांगोळी सोडत होती आणि रांगोळी जमिनीवर पडण्याच्या आधीच गायब होत होती. कारण की मेघनाचे नवे भाडेकरू रूम मध्ये बसून ती रांगोळी खेचून खात होते. आई हे काय आहे? खूपच टेस्टी आहे. मानवी दुनियेतलं मीठ आहे बहुतेक. मेघनाने जवळपास 5 किलो रांगोळी सोडली आणि ती सर्वच्या सर्व रांगोळी भाडेकरूंनी खाल्ली. आणि जसं त्यांचं पोट भरलं, सर्वांच्या जीवात जीव आला आणि बघता बघता तिथंही मानवी शरीर सोडून भयानक भूत बनले. हे होतं शिकारीच्या शोधामध्ये जंगलातून शहरात आलेलं भूतिया कुटुंब. असं वाटतंय की त्या बाईला उचलून तिथेच कच्च खाऊन टाकावं. अगं वेडे, ती बाई तर फक्त हाडांचा सापळा आहे. खरी मजा तर भाडेकरूंच्या गोल मटोल कच्च्या बच्चांमध्ये आहे. भूत बाबा, मला तर एकही बाळ दिसलं नाहीये. काय आपण चुकीच्या घरामध्ये तर नाही आलो ना? भूत बाळा, माणसांची बाळ देखील भूतांसारखी दिवसा झोपतात आणि रात्रभर जागी असतात. रात्र होताच ती तुला समोरच्या मैदानात सापडतील. चला आता आपण झोपूया. मग भूतिया परिवार वटवाघळांप्रमाणे छताला चिकटून झोपलं. रात्र झाली तेव्हा मैदानामध्ये छोटी छोटी गोलमोल मुलं क्रिकेट खेळत होती. मेघना आली आणि मुलांना ओरडू लागली. अरे गोंधळ नका घालू. चला आपापल्या घरी जा, झोपा जा आणि आम्हाला पण झोपू द्या. भूतांसारखं रात्रभर जागं राहायचंय का? पण मुलं खेळतच होती आणि मेघना त्रासून तिकडनं निघाली. तेव्हा भूत बाळ मनुष्याच्या रूपामध्ये तिकडे आलं आणि सर्वांशी गोड गोड भाषेमध्ये बोलू लागलं. हो, आम्ही पण भाडेकरू आहोत. आजच तुमच्या भाड्याच्या घरात राहायला आलोय. आता आपण रोज खेळायला येऊया. चला, कोणाची बॅटिंग आहे? तू नवीन आहेस, पहिला चान्स आज तुलाच देतो. भूत बाळाने बॅट पकडली आणि जसा बॉल आला त्याने बरोबर तो त्याच्या रूमच्या दिशेने मारला. बॉल सरळ खिडकीच्या आतमध्ये गेला. एक मुलगा बॉल घ्यायला रूमच्या दिशेने गेला. त्याने दरवाजा ठोठावला. जसा दरवाजा उघडला त्याने समोरचं दृश्य बघून त्याची शुद्ध सरपली. कारण की समोर भूतनी उभी होती. भूतनीने त्या मुलाला थेट आतमध्ये खेचलं आणि दरवाजा बंद केला. बाकीची मुलं चिंतातूर झाली. अरे, हा राजू अजून बॉल घेऊन का नाही आला? भूत या बाळाचं उत्तर तयारच होतं. कळलं मला, तो जंगली रसमलाई खात असेल. ते काय ना, बॉल माझ्याच घरामध्ये गेलाय. नक्कीच राजूला माझ्या आईने थांबवलं असेल जंगली रसमलाई खाण्यासाठी. जंगली रसमलाई? हो, खूपच स्वादिष्ट असते. चला, आपणही सगळे खाऊन येऊया, नंतर खेळूया ना. हा हा, चला चला. भूत बाळ सर्वांना घेऊन त्याच्या रूमच्या दिशेने आलं आणि त्याने दरवाजा ठोठावला. आतमध्ये भूतिया आई राजूला संपवून भूतासोबत रेडी होती. पटकन तिने दरवाजा उघडला आणि सर्व मुलांना आतमध्ये खेचलं. भूत बघून सर्व मुलं घाबरली आणि ती किंचाळू लागली. गप्पा बसा, नाहीतर मी खाऊन टाकेन. सर्व मुलं भीतीपोटी शांत झाली. भूत बाळ पण त्याच्या त्या खऱ्या रूपात आलं आणि विचारू लागलं, या सर्वांना इथेच खायचंय ना? नको, जंगलात घेऊन जाऊन खाऊया. हे चुकीचंय. तुम्ही दोघांनी राजूचा आस्वाद घेतला. मी भुकेला शिकार घेऊन आलो, तर आता माझ्याशीच. भूत बाळा, राजूला मी नाही, तुझ्या भुक्कड आईने खाल्लंय. आणि भूत बाळा, आपलं आता इथे राहणं ठीक नाही. लोक सतर्क होतील, त्याच्या आधीच आपल्याला यांना जंगलात न्यायला हवं. मग काय, भूतिया परिवाराने सर्व मुलं उचलली आणि खिडकीतनं उड्या मारत वर आकाशातनं जात जात जंगलाच्या दिशेने उडून गेले.